यवतमाळ येथील रेमंड कॉलनी येथील सुरक्षा अधिकाऱ्याचं घर फोडून चोरट्यांनी 60 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा ऐवज चोरून नेला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संजीव कुमार पांडे यांच्या घरी धाडसी चोरी झाली आहे। पांडे हे 3 दिवसांपासून सहकुटुंब बाहेर गावी गेले होते। दरम्यान गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास रेमंड कॉलनी परिसरातील तब्बल 3 घरांना चोरट्यांनी लक्ष्य केलं। उर्वरित 2 घरांमध्ये चोरट्यांना काही गवसलं नाही, त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा कुलूप बंद असलेल्या पांडे यांच्या घराकडे वळवला। कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। कपाटात ठेवलेले 900 ग्राम सोन्याचे दागिने आणि 61,000 रुपये असा रोख रक्कम अशा 60 लाखांच्या ऐवजावर हात साफ केला। विशेष म्हणजे चोरट्यांनी पांडे यांच्या घरात हात साफ करताना सोन्याच्या दागिन्याची देयके देखील सोबत चोरून नेली। त्यामुळे या तक्रारकर्त्याला 60 लाखांच्या वर चोरी होऊनही ती तक्रार सिद्ध करण्यात तारेवरची कसरत करावी लागतीये। परिणामी अवधूतवाडी पोलिसांनी उपलब्ध देयकानुसार केवळ 29 लाखांच्या ऐवजाची तक्रार नोंदविली आहे। या प्रकरणात पांडे यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।